आता बातमी सगळ्यांनाच उत्सुकता असलेल्या महाराष्ट्र केसरी संदर्भातली। यंदाची महाराष्ट्र केसरीची गदा कोण उचलणार याचा फैसला हा आज होणार आहे, कारण महाराष्ट्र केसरीची फायनल आज रंगली आहे। गादी विभागात नांदेडचा शिवराज राक्षे विरुद्ध पृथ्वीराज मोहोळ अशी लढाई होणार आहे, तर माती विभागातून सोलापूरच्या महेंद्र गायकवाड विरुद्ध परभणीच्या साकेत यादव यांच्यात लढाई रंगणार आहे। या दोन्ही लढतीमधल्या विजेत्यांची फायनल खेळवली जाईल। उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या उपस्थितीत या लढती रंगणार आहेत, त्यामुळे मानाची गदा कुणाच्या हाती मिळणार याची आता उत्सुकता आहे। शिवराज राक्षे नांदेडमधून, त्याच्या विरोधात आहे पृथ्वीराज मोहोळ पुण्यातून। गादी विभागातला हा अंतिम सामना। महाराष्ट्र केसरीची गदा कोण उचलणार हे आज पुढच्या काही तासांमध्येच कळणार आहे। माती विभागात गायकवाड विरुद्ध यादव असा सामना रंगणार आहे, तर शिवराज राक्षे पुन्हा चमकदार कामगिरी करणार का असाही प्रश्न कुस्तीपटूंना पडलेला आहे। तर यावेळेसचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी सुशील थोरात यांनी। महाराष्ट्र केसरी सामना या ठिकाणी आता थोड्याच वेळात होणार आहे। आपण या ठिकाणी पाहू शकतो की भव्य दिव्य असं या ठिकाणी आयोजन करण्यात आलेलं आहे। या ठिकाणी जी गादीवरची कुस्ती होणार आहे ती या ठिकाणी होणार आहे। महाराष्ट्र केसरी जे ठरणार आहे ते या गादीवर ठरणार आहे, आणि ते पलीकडे आपण पाहू शकतो ती मातीवरची जी कुस्ती आहे ती मातीवरची कुस्ती या ठिकाणी होणार आहे। त्या या दोन्ही कुस्तींसाठी राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, त्यानंतर दत्तात्रय भरणे या आदी मान्यवर यांच्यासह अनेक मंत्रीगण या ठिकाणी आता थोड्याच वेळात उपस्थित होणार आहे। गेल्या 5 दिवसांपासून या ठिकाणी महाराष्ट्र केसरी किताब स्पर्धेसाठी कुस्त्या चालू आहेत। अनेक मल्ल या ठिकाणी येऊन गेलेले आहेत, अनेक नामवंत मल्लांनी या ठिकाणी कुस्ती खेळलेली आहे, आणि दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा प्रेक्षकांनी जे आहे भरभरून प्रतिसाद दिलेला आहे। आपण या ठिकाणी पाहू शकतो की संपूर्ण जे स्टेडियम आहे हे प्रेक्षकांनी खचाखच भरून गेलेलं आहे।